मित्रांनो, स्वामींचे असेच गोड आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळांनो, हा संदेश नक्कीच तू मन लावून ऐक। या संदेशामुळे आज मी तुझ्या जीवनातील गुपित तुला सांगणार आहे आणि तुझ्यावरचे सगळ्यात मोठे संकट आज टळणार आहे। त्यामुळे मन लावून नक्कीच ऐक। भगवंत ईश्वर परमात्मा सगुण रूपाने दिसतो असे नाही। प्रत्येकाला आपापला देव आपल्याच अंतरी मिळेल। नामस्मरणाने साक्षात्कार हळूहळू वाढत जातो। यासाठी मध्येच नामस्मरण भक्ती श्रद्धा सोडून भागणार नाही। नामाला चित्त जोडल्यावरच साधकाला अंतरात्म्यात ईश्वर दर्शन घडते। म्हणून सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे आणि सतत देवाच्या भक्तीत आपण राहिले पाहिजे, तरच आपल्याला परमात्मा हा मिळत असतो आणि परमात्म्याचे दर्शनही घडत असते। मित्रांनो, आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात। लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी कर्तृत्वशून्य व्यक्ती आहात। ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत, नावं ठेवतील, डिवसतील, पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील। दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील, भेटायला येतील। एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे, ही अशीच आहे। त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचंय, कर्तृत्व सिद्ध करायचे आणि स्वतःसाठी, आईबाप आणि आपल्या गुरूंसाठी यशस्वी व्हायचंय, एवढंच आपल्याला ठरवायचंय। आणि संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आणि काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं। परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख शांती समाधान असते। त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, मग हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे। जीवनामध्ये दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा असतात, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचे वाईट कर्म करणे, निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, चंचल वृत्ती, हव्यास, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वरवर दांभिकपणा करून दिखाऊ भक्ती करणे हे आहेत मनुष्याच्या दुःखाचे कारण। प्रत्येकाने आपापल्या स्वतःला योगिष्टीपासून जेवढं दूर राहता येईल ना तेवढं आपण सुखी राहाल आणि जेवढं तुम्ही समाधानी नक्कीच राहाल। म्हणून ज्याला वेळेचं मूल्य कळतं, महत्त्व कळतं, ती कुठलीही वेळ बदलू शकतो आणि ज्याला त्याचं महत्त्व कळत नाही त्याला जगातलं कोणीच बदलू शकत नाही। संधी सर्वत्र आहे, डोके आणि डोळे उघडे ठेवून पाहण्याची फक्त आपल्याला गरज आहे आणि तेच आपल्याला नक्कीच पाहावं लागेल। म्हणून संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे। दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही। आयुष्य म्हणजे एक पत्त्यांचा खेळ। चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश मात्र अवलंबून असते आणि तसेच आपण जिंकायचे सुद्धा असते। म्हणून कुणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी समर्थ आपल्या पाठीशी कायम असतात आणि ते आपल्याला धीरावा देत असतात आणि प्रत्येक संकट काळात ते आपल्या सोबत सुद्धा असतात। म्हणून हे मिळालं नाही ते मिळालं नाही, प्रत्येकाला काही ना काही मिळालं नाहीये, पण आयुष्य मिळालंय ना, मनसोक्त जगून घ्या। आहे ना त्या गोष्टीत समाधानी फक्त तुम्ही राहायला पाहिजे। सुख मिळालं तर ते उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं आणि दुःख झालं तरी ते पचवायचं, गिरवत नाही बसायचं। तुमच्या सुखात फक्त तोच सहभागी असेल ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, पण तुमच्या दुःखात तोच सहभागी असेल जो तुमच्यावर मात्र प्रेम करत असतो। म्हणून आपले विचार कुणाला पटो अथवा ना पटो ते मांडायचे मात्र सोडू नका, कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी ते विचार करायला मात्र नक्की लावत असतात आणि तेच मात्र आपले विचार हे त्यातून श्रेष्ठ होत असतात। आणि जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचा जग सुंदर बनवतो त्याची निवड करा। चांगल्या माणसाला, चांगल्या नात्याला जपा, नेहमी तीच माणसं आपल्याकरता धावत येतील आणि संकट काळात आपल्या सोबत सुद्धा राहतील। म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे, प्रत्येकासोबत आपली तुलना करू नका। प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा। म्हणून स्वतःची तुलना कोणासोबत करू नका। इतरांपेक्षा मीच खूप बुद्धिवंत असे गर्वाने बोलणे म्हणजे निश्चित चुकीचा मार्ग अवलंबणे असे होते। म्हणून एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात। ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे, कारण आपले कर्म कधीच चुकत नसते आणि ते देवही चुकू शकत नाहीत। म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत,
ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. आणि मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये भरपूर अभ्यास केला पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे. जो वाचन अभ्यास करतो तो मूर्खपणा करत नाही. तो नामस्मरण करतो तो खोटेपणाने वागत नाही. जो मौन बाळगतो त्याची कुणाशी भांडण होत नाही. आणि जो सावध राहतो त्याला कशाची भीती मात्र वाटत नाही. म्हणून आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळत असतो आणि त्याचं काम त्याला चांगलं वाटत असतं. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. पण त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर नक्कीच दुःखाचा प्रत्येक क्षण खास असतो. आणि लक्षात घ्या की तुम्ही दुःखातही सुखी असाल तर नक्कीच तुम्ही समाधानी नक्कीच आहात. आणि मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं. देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि यशस्वी माणसाच्या यशाच्या जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे मात्र दिसून येईल. आणि परमेश्वरही त्याची साथ देतो जो आपल्या जीवनामध्ये अपार मेहनत करतो आणि अपार कष्ट देखील करत असतो. म्हणून ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एकदा शब्द बोलतो आणि नाते त्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे मात्र उघडत असतो. म्हणून माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान मात्र ठेवत असतं आणि तुम्हाला चांगलं म्हणत असतं. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. आणि परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही. कारण वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मात्र मिळवता येतो. म्हणून जीवनामध्ये प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका. कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात. म्हणून समाजाची रीत बघा कशी असते. लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको असतो. म्हणून हीच दुनिया आहे आणि हेच कलियुग मात्र सुरू आहे. म्हणून निसर्गाच्या किमयेने आपल्याला हात धुवायची सवय लावली, मग आता मन धुवायची सवय लावून घेऊ. म्हणजे अहंकार, द्वेष निघून जाईल आणि आपल्या माणुसकी सदैव जिवंत मात्र राहील. आणि तीच माणुसकी आपली जिवंत राहिलीच पाहिजे. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि सकाळची सुरुवात अशी करावी की कालचे वाईट ते विसरावे आणि आज नवे काहीतरी चांगले मात्र करावे आणि त्यासाठी प्रयत्न आपण करत राहावे. म्हणून कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता दुसऱ्याला सांगणे हे त्याला जमले ना त्याला आयुष्य जगायचे जमले. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, परंतु त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच मात्र अवघड आहे. म्हणून माणसाचे आयुष्य डोंबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत मात्र नाहीच आणि कधी ती वरतीही येत नाही. पण माणसानं राजा हंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल ना तेच घ्यावं आणि नाही ते फक्त जीवनामध्ये सोडून द्यावं. त्यातच आपलं नक्कीच सुख आणि समाधान मात्र आहे. म्हणून देवाने सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोट दिले आहेत. मग त्याचं कारण काय आहे तेच आहे की त्यालाही माहीत आहे की नशिबाच्या अगोदर मेहनती करावीच लागेल. कष्ट आणि मेहनत केल्याने शरीर आणि खरं बोलणाऱ्याने वागण्याने मेंदू वा हृदय स्वच्छ मात्र राहत असते आणि ते स्वच्छ राहायलाच हवं. म्हणून कुणाचे कान भरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता मात्र साफ असावी लागणार आहे. आणि ती साफ असेल तरच आपल्याला चांगले व्यक्ती भेटतील आणि चांगले जीवनामध्ये अनुभव सुद्धा येतील. म्हणून खूप आनंदामध्ये असताना किंवा अति दुःखामध्ये असताना कोणताही निर्णय मात्र तुम्ही घेऊ नका. आणि या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. कारण ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा जास्त प्रयत्न करू नका. कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मागतच नाही तर उलट दुसऱ्याला आणि आपल्याला चुकीचे ठरवत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना कधी समजवायला जाऊ नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा इतरांचे सुख पाहून
आपल्याला आनंद होतो, इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते, आणि जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्यामुळे इतरांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही ना, तेव्हा समजावे आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहेत आणि आपण नक्कीच आपल्यामध्ये माणुसकी जिवंत सुद्धा आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्न माणूस प्रगतीच्या मार्गावर जात असतो. आणि प्रयत्न प्रत्येकानेच केले पाहिजे आणि प्रत्येकाने चांगल्या मार्गावर सुद्धा चाललं पाहिजे. म्हणून त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. म्हणून मतलबी लोकांच्या मागात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि तरच आपण प्रत्येकाचं गोष्ट ऐकली पाहिजे. म्हणून नात्यांचे शत्रू तीनच असतात: अपेक्षा, अहंकार आणि गैरसमज. हे तीन गोष्टी आपण काढून टाकल्या तर नक्कीच आपण कोणाचे शत्रू राहणार नाही आणि माणुसकी आपल्याला लवकर प्राप्त होईल. म्हणून ज्यांना खरोखर साथ द्यायची असते ना, ते कधीच परिस्थितीचा विचार मात्र करत नाही. ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असतात आणि अशीच माणसं तुम्ही जोडली सुद्धा पाहिजे. आणि ज्या निर्णयामुळे आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा, कारण तिथून तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि तो निर्णय घेण्यासाठी तुम्ही थोडा वेळ मात्र दिला पाहिजे. म्हणून सत्य शेवटपर्यंत सोबत करतं, पण असत्याला साथीदारांची फौज उभी करावी लागते. तरी ते एक दिवस आपल्याला एकटं पाडतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळ सत्याच्या मार्गाने चालले पाहिजे आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्याचं कधीही दुःख होत नाही. आणि विचारांच्या परिवर्तनाशिवाय जीवनात परिवर्तन संभव नाही. कारण जसे तुमचे विचार असतील तसेच तुम्ही जीवनामध्ये घडत जात असता. आणि कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे आणि तेच आपण ठरवत असतो. तसंच आपल्याला किती प्रगती करायची, किती चांगल्या गोष्टी करायच्या आपल्या हातात आहे. लोक किती ताई तुम्हाला सांगू द्या, पण तुम्ही जोपर्यंत नक्कीच प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुमचं नक्कीच त्यामध्ये चांगलंही होणार नाही. म्हणून वाईटापासून दूर राहण्यासाठी चांगुलपणा विकसित करा आणि आपले मन चांगल्या विचारांमध्ये नक्कीच गुंतवा. असंच असतं आयुष्य आपलं, पानांवर तरंगणाऱ्या दवासारखं. किती त्याला थोपवलं तरी हातून निसटलेल्या क्षणाभरांसारखं. म्हणून कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही चांगलं असतं. आपण अन्यायाचा विरोध केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे का? म्हणून तुम्ही अन्यायाचा विरोध नक्कीच केला पाहिजे आणि तरच तुम्ही जीवनामध्ये पुढे देखील जाल. म्हणून सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं वेळ आल्यावर द्यायचीच असतात आणि मग ती वेळ आल्यावर ती उत्तरं नक्कीच आपल्यापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणून जशाच तसं राहिलेलं चांगलं असतं, तेव्हाच माणसं आपल्याशी सरळ वागत असतात. नाहीतर चांगुलपणाचा फायदा मात्र ते नक्कीच घेत असतात आणि ते आपल्याकडून सर्व कामही करून घेत असतात. म्हणून कोणतीही सवय इतकी मोठी नसते की जी सोडता येत नाही. फक्त मनापासून एक गप आणि निर्णय ठाम घेतला ना तर घेण्याची आवश्यकता आपल्याला परत लागणार नाही आणि तो निर्णय आपण एकदा घेतला तर शेवटपर्यंत आपल्यासोबत टिकून राहील. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण ज्याचे जसे विचार असतात तसेच तो व्यक्ती पुढे जीवनात जात असतो. म्हणून सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महात मात्र असतो. म्हणून आपण जशी संगत केली तसे आपण होत जातो. म्हणून अनुभवाचा आरसा आपल्याजवळ असला की अडचणींचा मेकअप मात्र नक्कीच आपल्याला करता येतो. आणि वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देव किंवा न देव, पण चांगला स्वभाव आणि समजूतदारपणा आणि खरी नाती नेहमीच मात्र साथ देत असतात आणि शेवटपर्यंत देत असतात. म्हणून भक्ती हा असा मार्ग आहे जिथे आपण स्वतःला नम्र बनवतो आणि नम्र आपण नक्कीच बनवलं सुद्धा पाहिजे. आणि मित्रांनो, या जगात सत्यापेक्षा गोड कोणतेही फळ नाही आणि खोटं तुम्ही कितीही बोला पण त्याचं काही भविष्य सुद्धा नाही. कारण खोटं बोलणाऱ्याला एक दिवशी नक्कीच पस्तावा येतो आणि तो नक्कीच सापडत सुद्धा असतो. म्हणून वेळ कोणाचाही सारखी राहत नाही, कारण रडावं त्यांनाही लागतं ज्यांनी दुसऱ्यांना रडावलेलं असतं. म्हणून त्याची कर्माची फळं त्यांना नक्कीच भेटत असतात. म्हणून आपण चांगलंच कर्म करावी आणि प्रत्येकाशी चांगलंच आपण बोललं पाहिजे. काही लोकांना नाती तुटले तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला मात्र त्यांना जमत नाही. असं कधीही करू नका. आपली चूक असेल तर नक्कीच मान्य करायला शिका, कारण त्याने आपण नक्कीच छोटे किंवा मोठे होत नाही. कारण आपण आपली चूक मान्य करतोय म्हणून आपल्याला कमीपणा सुद्धा येत नाही. म्हणून चूक मान्य करायला शिका. कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही, पण याचं एक फळ नक्कीच मिळतं.
तुम्ही प्रत्येकाविषयी चांगलं वागता हे तुमची चांगली गोष्ट आहे. म्हणून चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड मात्र असतं. म्हणून वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता विकसित करून आपण भविष्यातील संभाव्य समस्यांवर उपाय मात्र शोधू शकतो. म्हणून तुम्हाला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल आणि आत्ताच काय ते तुम्हाला सगळं काही बघावं लागेल. उद्या कोणासाठी नाही आणि उद्यासाठी कोणी आपल्या सोबतही नाही. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र महत्त्व आहे. म्हणून ते तुम्हाला चुकीच्या गोष्टीमुळे जर ओळखत असतील तर तुमची काही इज्जत त्याच्या मागे राहत नाही, आणि तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी ओळखत असतील तर नक्कीच तुम्ही इज्जत भरपूर कमावली आहे. म्हणून मित्र गरजेसाठी नव्हे तर सवय म्हणून जोडावेत, कारण गरज संपते पण सवय मात्र तुटत नाही, ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहत असते. म्हणून शब्दांना उच्चारण्यासाठी त्यांना तपासून मात्र घेतलं पाहिजे, कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही आणि तो चालणारही नाही. कारण एकदा निघालेला शब्द आपण कधीही परत घेऊ शकत नाही. हा माफी नक्कीच मागू शकतो, पण त्यासाठी आपल्याला नक्कीच मग ते फळ मात्र त्याचे भोगावे लागते, आणि ते फळ मात्र खूप वाईट असते. म्हणून उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासोबत भविष्यही उघडून नक्कीच अवघड होऊन बसेल, आणि तुम्हाला काही कळणार सुद्धा नाही की किती वेळ आपला वाया गेला आहे. म्हणून जी व्यक्ती अपयशाच्या भीतीने पुढे जात नाही ती व्यक्ती आयुष्यात कधीच मात्र यशस्वी होत नाही. आणि जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या माणसांना नक्कीच मात्र तुम्ही आयुष्यातून तोडू नका. कारण सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार, तो तुम्ही नक्कीच सोडला पाहिजे. आणि मित्रांनो, जोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे माणसं. नक्कीच जीवनामध्ये जोडा, नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील. काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो. आणि आपली चूक जेव्हा आपण काढू तेव्हा आपल्याला आपल्या चुकांपासून भरपूर काही शिकायला मिळते, आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यातून समजून सुद्धा घेऊ शकतो. म्हणून शब्दांची निवड चुकली की वाक्य बदलते, आणि माणसाची निवड चुकली ना की आपले आयुष्य बिघडत असते. म्हणून तुमची संगत कशी आहे यालाही तितकेच महत्त्व असते, आणि त्याला नक्कीच तितके महत्त्व का असते हे तुम्हाला सांगतो. कारण तुमची संगत जर वाईट असेल तर तुम्हाला नक्कीच वाईट विचार येतील आणि त्यामागे तुम्ही धावत जाल. आणि संगत जर चांगली असेल तर नक्कीच तुमच्या मागे चांगले विचार राहतील, आणि त्या चांगल्या विचारांमुळे तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही यश मिळवू शकता आणि यशस्वी सुद्धा होऊ शकता. म्हणून धन मिळवणे खूप सोपे आहे, पण मन मिळवणे खूप कठीण आहे. कारण मन आपण नक्कीच मिळवू शकत नाही, त्यासाठी कालावधी मात्र लागतो. म्हणून काही गोष्टी अशा असतात ज्या सोडून देण्यातच आपलं भलं असतं, नाहीतर मग ते आपल्याला जीवनभरासाठी त्रास करून जात असतात. म्हणून उपकार करून परतफेडीची अपेक्षा करणे म्हणजे सत्कर्माचे पुण्य धुळीत मिळवणे असे त्याचा अर्थ होतो. म्हणून बाहेरच्या विश्वापेक्षा मनाचे विश्व मोठे आहे. मनात सुंदर विचार असतील तरच जग सुंदर दिसणार आहे, हे मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, कोण म्हणतं श्रीमंत होण्यात मजा आहे, जर मिळाला श्याम तर सुदामा होण्यातही नक्कीच मजा आहे. अरे मित्र आपला तसा असायला हवा, आणि तो आपल्याला तसाच जीव सुद्धा लावायला हवा. म्हणून माणसं जरी सोन्यासारखी असली ना तरी त्याच्यातही कॅरेटचा मात्र फरक असतो, आणि तोच फरक माणसांमधील स्वभाव ओळखायला आपल्याला मदत करत असतो. म्हणून लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा मायेने जवळ येणाऱ्या लोकांना मात्र तुम्ही जपले पाहिजे. आणि आयुष्यात कधीच पश्चाताप तुम्हाला होणार नाही, आणि नक्कीच तुम्हाला धोकाही मिळणार नाही आणि विश्वासघातही होणार नाही. म्हणून प्रत्येक दिवस देवाने दिलेली भेट आहे, उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा आणि देवावर मात्र तुम्ही विश्वास ठेवा. आणि ज्या माणसाजवळ सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या 3 गोष्टी आहेत, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता जगातील कोणत्याही शक्तीमध्ये अजिबात मात्र नाही. आणि प्रवासाच्या वाटा किती खडतर असल्या ना तरी एखाद्या सुंदर वळणावर थोडासा विसावा घेऊन प्रवासाची पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे हे आयुष्य होते, आणि हेच आयुष्य तुम्हाला तसेच पुढे घेऊन जायचे आहे. ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती महत्त्वाची असते, आणि आपण जशी कल्पना करतो आणि जसा विचार करतो तसेच आपण बनतो. जर तुम्ही वाईट विचाराकडे वळले असाल आणि वाईट संगतीत असाल तर तुम्हाला वाईट विचार नक्कीच येतील, आणि चांगल्या संगतीत असाल तर तुम्हाला चांगले विचार हे नक्कीच येतील. म्हणून समानता ही एक कल्पनारम्य गोष्ट असू शकते, परंतु तरीही एक शासकीय तत्व म्हणून स्वीकारली पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला आपण समान दर्जा दिला पाहिजे, आणि समान दर्जा दिला तरच आपल्यामधली माणुसकी जिवंत आहे असे म्हणायला हरकत मात्र नाही. म्हणून आधार आणि उधार या दोघांनाही धार असते. म्हणून गरज संपली की ते देणाऱ्यालाच कापत असते, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणाला आधार देताय हे तुम्ही नक्कीच विचार करून दिला पाहिजे, आणि कोणाला उधार देताय
तोही तुम्ही विचार करून दिला पाहिजे. कारण चांगली माणसं आपल्यासोबत असली की वाईट दिवसही मात्र छान जात असतात. कारण ती माणसं अशी मनमोहक असतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये नक्कीच गोडवा सुद्धा असतो. मित्रांनो, म्हणून मनातील कडवटपणा क्वारंटाईन करून पहा. खूप नाती व्हेंटिलेटरवर जाण्यापासून नक्कीच वाचतील. म्हणून तुमचा कडवटपणा सोडून द्या आणि प्रत्येकाशी गोड बोलायला शिका. पैंजण जरी सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली ना तरी ती कपाळीच लावली जाते. म्हणून किमतीवरून कोणाचं अस्तित्व ठरत नाही आणि यापुढे ठरणारही नाही. म्हणून आपण आपल्या आनंदासाठी घालवलेला वेळ कधी वाया जात नसतो आणि स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. कारण तुमच्यासारखे तुम्ही जात आणि तुम्हाला देवाने वेगळे त्यासाठीच बनवले आहे. कारण तुम्ही जीवनामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी आला आहात. म्हणून जीवनात 2 गोष्टी कधी वाया जाऊ देऊ नका. एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. तो नक्कीच भरभरून जगून घ्या आणि भरभरून पोट भरून तुम्ही जीवन सुद्धा घ्या. कारण यातच खरा आनंद आहे आणि हेच मात्र जीवन आहे. म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, दुःख असले कितीही तरी मधुर असावी आपली वाणी. आणि ती वाणी आपल्याला जीवनामध्ये भरपूर चांगल्या व्यक्ती मिळवून देत असते आणि चांगल्या व्यक्तींचा सहवास आपल्याला लाभत सुद्धा असतो. म्हणून जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ मात्र प्राप्त होत असतं आणि ते फळ मात्र खूप मोठं असतं आणि चांगलं सुद्धा असतं. म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर मात्र होत नाही. म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं. चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावले तर तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच भोगावे लागते. आणि लोकांचा विचार करू नका. त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या आधी मात्र दिसत असतो, हे लक्षात घ्या. आणि ते 100 काळे केस त्यांना दिसत नसतात. म्हणून आपली चुकीची जी कामं असतात ती त्यांना लवकर दिसत असतात आणि आपण जी चांगली कामं केलेली असतात ती त्यांना अजिबात दिसत नसतात. म्हणून अशा माणसांसोबत नक्कीच तुम्ही कधीही मैत्री नाही करावी. आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण त्या मार्गापासून तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि काही सफल सुद्धा तुम्ही त्यात होणार नाही. म्हणून तुमचा मार्ग बदलला पाहिजे आणि तुमचे ध्येय तेच राहिले पाहिजे. म्हणून शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याची ताकद मात्र असते. म्हणून शब्द तुम्ही जरूर जपून वापरले पाहिजे आणि शब्दाला धार सुद्धा नक्कीच असते. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज मात्र लागत नाही. आणि शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन नाही. म्हणून मौन बाळगायला शिका आणि शब्द चांगले वापरायला शिका. सख्ख नाही पण पक्क नातं म्हणजे मैत्री असतं. सक्त नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं. रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे नक्कीच मैत्री असतं. आणि हीच मैत्री तुम्ही तुमच्या मित्रांसोबत करू शकता आणि तुम्ही स्वामींसोबत सुद्धा करू शकता. कारण स्वामी सर्वांचे मित्रच आहेत आणि ते मित्रांप्रमाणे आपल्याला प्रत्येक संकटात साथ मात्र देत असतात. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो लागतो गोडच. त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही आणि कुठेही गेले ना तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतेच आणि ते पोहोचल्याशिवाय राहत सुद्धा नाही. म्हणून यशाची दारं त्यांच्यासाठी उघडली जातात जे त्या दारापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. म्हणून अंकाचा शोध पण किती विचित्र आहे ना. कमवायची वेळ आली की 2 पेक्षा 1 हा छोटा ठरतो आणि स्पर्धेची वेळ आली की 1 हा 2 पेक्षा महान मात्र ठरत असतो. म्हणून दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल ना तर माणुसकी मात्र नक्कीच मरत असते. म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण खूप जीवनामध्ये महत्वाचे आहे. आणि कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं. उपदेशक मात्र नक्कीच होऊ नये. आणि थोडा वेडेपणाही असावा जगण्यात. कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि जास्त समजूतदारपणाही चांगला मात्र नसतो. म्हणून उगवत्या सूर्यासारखी संधी रोज येत नसते. म्हणून तिचा शोध घेणे मात्र गरजेचे असते आणि तो शोध तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. तरच तुम्ही चांगल्या गोष्टी जीवनामध्ये मिळवू शकाल आणि चांगल्या गोष्टी आत्मसात सुद्धा करू शकाल. कारण चांगल्या गोष्टी आत्मसात करणे ही सुद्धा एक चांगली कला आहे. आणि जे समोर असते ते दिसत नसते आणि जे समोर नसते त्याचा विचार मात्र मन मात्र करत असते. आणि धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे, पण जगभर एकच धर्म आहे, तो म्हणजे 2 असतील तर ती फसवणूक आहे. आणि ज्यामध्ये सत्य नाही तो धर्म नाही, हे मात्र निश्चित आहे. लक्षात ठेवा,
कोणाला तरी दिलेला त्रास आपल्यालाही दुप्पटपणे कुठेतरी भोगावा लागत असतो आणि हे कर्मच असतात आणि आपल्याला नक्की समजत असते की आपल्याला त्या व्यक्तीला त्रास दिलेला होता, त्यामुळे आपल्याला ह्या वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित मात्र नक्कीच केले पाहिजे. आणि तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म या जगात असू शकत नाही. म्हणून कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही आयुष्यामध्ये चालत राहा. तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहेत आणि तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. आणि ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ना, अशी पावले कधीच मात्र थकत नाही आणि जीवनामध्ये थकणारही नाही. आणि कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मात्र मिळवू देत नाही. आणि ही सवय आपली मानसिक शांती नक्कीच भंग करत असते. आणि जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची मात्र कृपा असते आणि मनाविरुद्ध असतील तर ती देवाची इच्छा मात्र पूर्णपणे असते. म्हणून बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया मात्र असावी लागते. त्यासाठी थोडंसं धाडस मात्र हवं आणि ते धाडस तुम्ही नक्कीच कमवायचं आहे. आणि आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कोणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आदराची भावना असते. म्हणून माणसं तुम्ही नक्कीच जपली पाहिजे आणि एकत्र फॅमिली तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे, कारण त्यातच खरा आनंद आहे आणि तेच खरं जीवन मात्र आहे. जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतीही समस्या दिसली ना, तर त्याचे निराकरण देखील तुमच्यामध्येच तुम्हाला सापडेल. फक्त ते तुम्हाला शोधता आले पाहिजे आणि तुम्ही ते शोधले तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झालात असे आपण समजू शकतो. आणि तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा, म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही आणि तुम्ही स्वतःच्या प्रगतीमध्ये नक्कीच राहाल. म्हणून उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवोत आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो, ही स्वामींचरणी माझी प्रार्थना राहील. आणि मित्रांनो, तुमच्या आवडत्या मित्राला हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि त्याला सांगा की तुमच्या जीवनामध्ये चांगल्या मित्रांची नक्कीच गरज आहे आणि चांगल्या विचारांची सुद्धा नक्कीच गरज आहे. त्यामुळे हे चांगले विचार तुम्ही त्यांनाही पाठवू शकता. मित्रांनो, दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने मात्र थकत असतो. म्हणून राग आणि चिंता अजिबात करू नका आणि अजिबात त्याच्या फंद्यातही तुम्ही पडू नका. म्हणून तुम्ही मेहनत करा. केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना नक्कीच मिळते आणि शेवटी ते तुमच्या मनाला नक्कीच सुखात ठेवून जाते. आणि ज्या व्यक्तीच्या मनात शंका राहते ना, त्या व्यक्तीस कधीही सुख शांती मिळत नाही. म्हणून शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही, कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट मात्र करतो. आणि जीवनात समाधान शोधलं, तक्रारी आपोआपच कमी होत असतात आणि नशीब नाही पण प्रयत्न आपल्या हातात असतात आणि तेच आपल्याला यशापर्यंत मात्र घेऊन जात असतात. आणि आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात हे मात्र निश्चित आहे. आणि जीवनात सुख शांती हवी असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता बघून तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे आणि तसेच तुम्ही निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. आणि मित्रांनो, रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, कोवळ्या किरणांनी झाडे झळकली आणि तुम्हाला सकाळची नक्कीच कामे उरकायला हवीत आणि कामे चांगली जायला हवीत. त्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर शुभेच्छा याव्यात आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या घडाव्यात. त्यासाठी स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असाच राहील आणि तो असाच ठेवण्यासाठी फक्त स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींची आठवण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काढली पाहिजे. ती आठवण काढली म्हणजे स्वामीही तुमची आठवण काढतात आणि तुम्हाला नक्कीच ते आशीर्वाद सुद्धा देत असतात. म्हणून कोणतेही कार्य करताना वाईट विचार मनात असतील तर वाईटच होईल आणि चांगले विचार मनात असतील तर आनंद कायम सावलीसारखा आपल्या सोबतच राहील. आणि विचारांवर सर्व जग अवलंबून आहे आणि असेच विचार आपण चांगल्या पद्धतीने केले तर चांगले जीवन आपण नक्कीच जगू शकू. म्हणून एक चांगलं जीवन अनेक चांगल्या आठवणींचा संग्रह असते आणि अनेक चांगल्या आठवणी तुम्ही निर्माण करण्यासाठी तुम्हाला माणसेही जोडावी लागतील, तरच तुमच्या नक्कीच मेमोरीज बनतील आणि तुम्हाला भरपूर काही प्रसंग असे येतील ज्यात तुम्ही काहीतरी नवीन केलेलं असेल. म्हणून अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही नाती हे तुम्हाला सोडून जाऊ शकतात. म्हणून या गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिका आणि निघून गेल्यावर किंमत मात्र कळते, वेळेची, प्रेमाची आणि माणसांची. म्हणून आपण जीवनामध्ये आपल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या व्यक्ती आहेत त्यांची किंमत मात्र तुम्ही करायला हवी आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधी तुम्हाला माफ करणार नाही.
आणि जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार करणे बंद करताना, तेव्हा समजून जा की तुम्ही यशाची पहिली पायरी मात्र पार केलेली आहे आणि तीच पायरी तुम्हाला भरपूर वर देखील घेऊन जाणार आहे. म्हणून व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे. कारण शांती सर्वात मोठे धन आहे आणि तेच धन आपण कमवायचे आहे. कारण त्याच्यामुळे आपल्या जीवनात नक्की शांती येऊ शकते आणि नक्कीच आपल्याला चांगलेही वाटू शकते. आणि ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मात्र पूर्णपणे असते आणि ती असायलाच पाहिजे. आणि समोर संकट दिसलं की त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, हेच आपण नक्की शिकलं पाहिजे आणि त्याने आपण नक्की जीवनामध्ये पुढेही जाऊ शकतो. म्हणून स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, तुमच्या पाठीमागे स्वामींचे आशीर्वाद कायम राहोत ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये उत्साही बनायला लागेल त्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल. श्री स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार जीवनाच्या प्रत्येक पहारेला एक नवीन दिशा मिळते आणि त्यांच्या उपदेशांमुळे आत्मविश्वास मजबूत होतो आणि संकटाच्या क्षणात धैर्य साठवायचं समजतं. आणि स्वामी समर्थांच्या प्रेरणेने जीवनात अनुभवायला अनेक संधी मिळतात आणि त्यांच्या दिव्य नावाच्या जपातून जीवनात सुख शांतीची साधना नक्कीच आपल्याला करता येते आणि ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. कारण स्वामींचं नामस्मरण हे तुम्ही केल्याने तुम्हाला त्याचे अनुभव नक्कीच येतील आणि तुम्हाला कोणी फसवूही शकणार नाही आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही मोठी प्रगतीही करता येईल. स्वामी भक्तांनो, एक स्वामी गुरूंचे जे भक्त होते ते सकाळी उठल्यावर देवाची पूजा करत असताना स्वामी समर्थांना त्यांनी विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, तात्पुरता त्याचा फायदा होतो, परंतु निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे न कळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या नक्कीच प्रपंचाला भोगावे लागते. आणि मग वरवर तो सुखी जर दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेलं आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि स्वामी अजून म्हणतात की अरे, कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते, ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे, एवढ्यात डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचंच आणि बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. म्हणून तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्यात हातात आहे आणि तुझा आमच्यावरील विश्वास नक्कीच ठेव आणि मग पहा, तू नक्कीच तुझ्या जीवनामध्ये भरपूर मोठी प्रगती करशील आणि भरपूर जिंकशील सुद्धा. म्हणून आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल, परंतु हिंमत कधी हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते आणि हीच हिंमत तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून ना मानाचा भुकेला ना सन्मानाचा भुकेला, माझा खरा सेवेकरी तोच जो फक्त सेवेचा भुकेला, असं स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून स्वामींची सेवा तुम्हाला करत राहायची आहे आणि स्वामींची सेवा केल्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळणार आहे. म्हणून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूंसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे, तो म्हणजे जिव्हाळा. आणि जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवत असतो. म्हणून तुमच्या मनामध्ये जिव्हाळा असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स मिळत नाही. तुमची आर्थिक परिस्थिती श्रीमंती किती उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुद्धा महत्वाची आहे, हे कधीच विसरू नका. आणि निसर्ग सुद्धा कधीच उतत नाही, मातत नाही. अनेक फळांनी लगडलेले झाड सुद्धा वाकलेले असते. विनम्रता निसर्गाकडून आपण नक्की शिकली पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करायला हवी. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची अजिबात वाढवू नका. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून वाहतो तो झरा असतो
आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात, म्हणून निवळ ही आपली असते हे लक्षात ठेवा. म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नसते. म्हणून मित्रांनो, जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून ते तसं करत असतात. आणि डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे अजिबात चुकणार नाही. आणि तुमची भाषा गोड असेल ना, तर तुमची माणसं सुद्धा तुमच्यापासून लांब जाणार नाही. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकासोबत आपण नक्की चांगले संबंध मात्र ठेवले पाहिजे. आणि आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं चुकत जातं. आणि कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला मात्र तुमच्या लागत असते. म्हणून जो दिसण्यावर जातो ना तो हमखास फसतो, आणि जो डोळ्यातील भाव ओळखतो ना तो आपले मन जिंकत असतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात मात्र राहत असतो, आणि तोच व्यक्ती आपल्याला आवडतही असतो. म्हणून मित्रांनो, एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लक्ष्मी आणि विष्णूची. लक्ष्मी म्हणते, जग सर्व पैशांवर चालते, पैसा नाही तर काहीच नाही, म्हणून मलाच किंमत. म्हणून विष्णू म्हणतात की सिद्ध करून दाखव. मग लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते. तिथे अंतयात्रा चाललेली असते. त्या अंतयात्रेवर लक्ष्मी पैशांचा वर्षाव करते. सर्व लोक मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात. लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघितले ना, पैशाला किती किंमत आहे. विष्णू म्हणतात, प्रेत नाही उठले पैसे जमा करायला. मग लक्ष्मी म्हणते, प्रेत कसे उठणार, तो मेला आहे. म्हणून विष्णूंनी खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले. ते म्हणाले, जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला या जगात किंमत आहे. ज्या क्षणी मी या शरीरातून निघून जाईन तेव्हा पैसा हा मातीमोल होऊन जाईल आणि त्याची काही देणं घेणं माणसाला नसणार आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत माणुसकी जपायला शिका आणि चांगलं वागायला शिका. जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन हे खऱ्या अर्थाने उधळून येत असतं. तरच तुमचं जीवन तुम्ही पुढे चांगल्या प्रकारे सुद्धा जगू शकता. म्हणून जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झाला पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस मात्र तुमच्या जीवनात हरला नाही पाहिजे, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुलना करून दुसऱ्याचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतःत सुधारणा करणं कितीतरी चांगलं आहे. आणि स्वतःमध्ये सुधारणा केली तर आपल्यामध्ये भरपूर काही चांगले बदल सुद्धा होतात आणि भरपूर काही चांगली गोष्टी आपल्याला शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून एके दिवशी ते चिमणीने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासून तो मध हिसकावून घेतात, तुला वाईट नाही वाटत का? तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते. ती म्हणते, माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात, मध बनवण्यासाठी कला नाही घेऊ शकत, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून आपल्याकडे जी कला आहे त्यात तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. कारण ती कला तुमच्याजवळून कोणीच घेऊ शकत नाही. तुमचा फायदा नक्कीच घेऊ शकतात, पण कला तुमच्याकडून घेऊ नाही शकत. म्हणून ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ना, ती नेहमी समाधानातच असतात. आणि आपल्याला जे मिळणार आहे ते मिळण्याशिवाय राहणार नाही, आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आहेत आणि त्या मागण्या आहेत. आणि तुम्ही निसर्गाकडे मागितले ते निसर्ग तुम्हाला ते देणारच आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून लहान मुले किती प्रामाणिक असतात ना, सडेतोड असतात. त्यांना बनवाबनवी आवडत नाही, दुटप्पीपणा आवडत नाही आणि पसंत पडत नाही. पण ती स्पष्ट वक्ती असतात. त्या स्पष्ट वक्तेपणामागे प्रामाणिकपणाची व सच्चेपणाची अशी झणझणीत लाका असते की डोळस माणसाला स्पष्ट वक्तेपणाचं अंजन झोंबवण्याऐवजी त्यामागची निर्मळ वृत्ती दिसून येईल. आणि ती निर्मळ वृत्ती आपण मनात ठेवली पाहिजे आणि लहान मुलांप्रमाणे नक्कीच वागलं पाहिजे. आणि त्यांच्याकडून भरपूर काही आपल्याला शिकायलाही मिळते. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको,
फक्त शब्दाला आधार पाहिजे आणि तो आधार मिळाला की सर्व काही नीट होत असते. म्हणून तुम्ही जास्त पैसा करूनही काही होत नसतं. पैशाने सर्व काही आपल्याला मिळतही नसतं. म्हणून गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. किती कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा तुमचं राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य मात्र हे सोन्यासारखं आपल्याला परत कधी मिळत नाही. म्हणून निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही त्यांना मान्य करीत नाहीत. आणि तरीही त्यापैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. आणि त्यामुळे आपलं आजवर काही चुकलेलं नाही अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं जतन मात्र करत असतात आणि त्याप्रमाणे आयुष्यात चालत असतात. म्हणून माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवतो, तर तो जेव्हा लहानातल्या लहान गोष्टी समजून घेतो त्यातून तो मात्र नक्कीच मोठा होत असतो. आणि नक्कीच त्याला समजूतदारपणा सुद्धा येत असतो. म्हणून जे घडेल ते सहन करायचं असतं. आयुष्य मात्र असंच जगायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी मात्र आपल्याला थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसतानाही आले तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झोपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला, मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानाने मात्र जायचं असतं. आणि ते समाधान खूप महत्वाचं असतं. म्हणून इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला मात्र स्वतःला बदलायला लागेल. आणि स्वतःला बदलण्यासाठी तुम्ही नक्कीच चांगले प्रयत्न केले पाहिजे आणि स्वतःला बदलले सुद्धा पाहिजे. अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं. अनेक वेळा मन मारून जगावं लागतं. हक्काचं सोडून द्यावं लागतं. जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं. नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या. मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळवून घ्यावं लागतं. खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जाता असतो. जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो. सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावतात असतात. आणि माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात. म्हणून कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो. काही कमवत असताना काहीतरी गमावत जातो. हे आयुष्य आहे. इथे आपण जगत कमी आणि लढत जास्त जातो. आणि तेच माणसाला लढायला लागतं आणि लढून हे आयुष्य जिंकायला लागतं. म्हणून परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदलते आणि त्यानुसार आपलं मनही बदलत जातं. म्हणून मित्रांनो, याची एक गोष्ट मी तुम्हाला ऐकवतो. गुरु शिष्य म्हणाला, गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं, ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास कमी झाला. म्हणून यातून तात्पर्य असं आहे की परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला. त्यामुळे दुःख सुखात बदलेल आणि सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे आणि तेच आपल्याला जीवनामध्ये त्रास देत असतं. म्हणून त्याच्याशी सुद्धा आपण त्याचप्रमाणे शिकलो पाहिजे. म्हणून स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते. कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारे नेहमी जास्तच भेटत असतात. आणि आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून नक्कीच विश्वास मात्र ठेवलेला असतो. म्हणून मित्रांनो, आयुष्यातले निर्णय चुकतात, मग आयुष्यात चुकत जाते आणि कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि नक्कीच आपल्याला काही समजतही नाही. त्यावेळेला फक्त तुम्ही स्वामींची भक्ती करायची आणि स्वामींविषयी चांगला विचार करायचा आणि त्यांची सेवा करायची. कारण तेच तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देऊ शकतात. आणि त्यांच्या भरोशावर राहत असाल तर मग तसं करू नका. तुम्ही जीवनामध्ये काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही प्रयत्न कराल तर स्वामी तुम्हाला मदत करतील. आणि तुम्ही जर स्वामींच्या भरोशावर असाल तर तसं अजिबात राहू नका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा आणि स्वामींची भक्ती सुद्धा करा. तुमच्या मार्गाला येणारी संकटे स्वामी नक्कीच दूर करतील. म्हणून मित्रांनो, आयुष्यात कधीच आपण खचायचं नसतं. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमूस जाऊ नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे,
पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. विजय तुझा असेल जेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू मात्र खचू नकोस. म्हणून चुका होत जातील, तुम्ही समाधानी जा आणि सुधारत जा. म्हणून वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा. प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता मात्र तुमची दाखवत जा आणि ती क्षमता तुमची वाढवत सुद्धा जा. म्हणून वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळेही मात्र उघडत नाही. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि आपली चूक झाली ना, तेव्हा थोडं तुम्ही नमायचं, तरच आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि सुखाने आपलं जीवन चांगलं चालूही शकतं. म्हणून आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं. चुकलेल्या कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचं असं आपल्या एक माणूस असावं, ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरून यावं. हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, चांगला मात्र असावा. आणि देवानेही आपल्याला सर्व काही चांगले दिलेलं आहे, म्हणून आपल्यासोबतही चांगले होणार आहे. फक्त आपण कोणाविषयी वाईट विचार करू नये आणि कोणाविषयी मनात द्वेष मात्र ठेवू नये. म्हणून ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नाही आणि आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत मात्र मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं, विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण मात्र नक्कीच असतं. म्हणून ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते, त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती मात्र नसते. म्हणून त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र महत्त्व आहे. आणि तुम्ही चांगल्या गोष्टी करत असतील तर तुम्ही नक्कीच चांगली माणसं सुद्धा जोडून ठेवाल. म्हणून मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण कधी खेळू नका. कारण शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ हो किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव आणि माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व आहे आणि हे शेवटी त्याच्या कामी सुद्धा येणार आहे. म्हणून तुम्ही कधीच आयुष्यामध्ये गोंधळून जाऊ नका आणि कधी चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. मित्रांनो, गोंधळलेले मन व अस्थिर जीवन कधीच असते ना त्या स्वतःला मार्ग सुचत असतो, पण ना दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो. म्हणून काय करावे काय नाही यावरच मन फक्त मनात विचार सुरू असतो. असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते. यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते. बाकीच्या गोष्टी होतच राहतील, मनातील भीतीला मात्र आवरायची असते. वेळ जशी येते तशीच निघून जाते, पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते. आणि जर स्वतःला यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो व मनाला वेळेत स्थिर केले तर मोठ्यामधील मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नक्कीच भेटत असतो. आणि तो मार्ग दाखवण्यासाठी आपले स्वामी आपली मदत देखील करत असतात, कारण त्यांना आपल्या लहानशा बाळांची काळजी असते आणि आपल्या बाळांना ते सर्व काही पुरवत सुद्धा असतात. म्हणून दररोज स्वतःची स्पर्धा करत स्वतःला सर्वश्रेष्ठत्वाच्या दिशेने पुढे नेत राहणं आणि कालपेक्षा आज अधिक चांगलं करत राहणं आणि स्वप्न बघणं, स्वप्नपूर्तीसाठी लक्ष ठरवणं, एक लक्ष साध्य झालं की त्यापेक्षा मोठं लक्ष स्वतः पुढे पुन्हा ठेवणं आणि अशा प्रकारे जगत राहणं. यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतंत्रपणे झळाळून उठेल आणि तो प्रत्येक वेळी चांगली कामं सुद्धा करेल. म्हणून पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. आणि मन थाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पॉवर आहे आणि तीच पॉवर तुम्ही नक्कीच वापरली पाहिजे. म्हणून बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल. शब्दांचे हे जंगल जागृत राहावं. जिभेवर ताबा सर्व सुखदाता.
पाणी वाणी नाणी नासू नये, असंच आपले तुकाराम महाराज म्हणत असतात. आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाणीवर नियंत्रण नक्कीच ठेवलं पाहिजे. म्हणून मोहमाया आणि संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. आणि तो मार्ग तुम्हाला नक्की चांगल्या दिशेला घेऊन जाईल आणि चांगले लोकांशी ओळख तुमची घडून आणेल. म्हणून स्वतःची किंमत आयुष्यामध्ये आपण नक्कीच केली पाहिजे, तर आपण कुठेतरी वरच्या लेवलला जात असतो. म्हणून जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्या सोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात आणि ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जो भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब मात्र तुम्ही नक्कीच करायला नको. आणि कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे, आणि जे म्हणजे आपले अनमोल जीवन. आणि त्या आनंदाने आणि सुखात आपण नक्कीच जगले पाहिजे. आणि त्या जीवनाचा सुद्धा आनंद आपण मनापासून घेतला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कटू अनुभव व शिकवण देण्यासाठी येतात. फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला मात्र येत असतात. आणि त्या शुभेच्छांनीच आपण चांगलंच करायचंय आणि आपण चांगल्या प्रमाणे राहायचंय. म्हणून इच्छाशक्ती प्रार्थनेने ती वाढत असते. आणि इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते आणि हुरूप येतो आणि उत्साह वाढतो. आणि जीवन जगावेसे आपल्याला नक्कीच वाटत असते, कारण ते जीवन आपल्यासाठी चांगले चाललेले असते आणि चांगले वागलेले सुद्धा असते. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात, आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तर ती कपाळी लावतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत मात्र नक्कीच ठरत असते. आणि ती किंमत नक्कीच आपण त्याचप्रमाणे ठरवली पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये मौन व स्मित हास्य ही जगातील सर्वात सामर्थ्यवान साधने आहेत. हसणे हा बऱ्याच समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग आहे, आणि शांतता हा बऱ्याच समस्या टाळण्याचा मार्ग देखील आहे. म्हणून तुम्ही स्मित हास्य करत नक्कीच मौन पाळलं पाहिजे. आणि प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा आपलं काम निमूटपणे चांगल्या प्रकारे कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्याला 2 पैकी एक फळ नक्कीच मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती, किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा मात्र आपल्याला मिळत असतो. आणि ही टेस्ट तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि यात नक्कीच तुम्ही दुसऱ्यांची शंका करणे हे बाधक आहे, आणि तेच तुम्ही केलंच पाहिजे मित्रांनो. तरच तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. म्हणून जे आवडतंय ते नक्की करा, नाहीतर नैराश्यातून आध्यात्मिक गुरु देखील आत्महत्या करत असतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला जे आवडेल तेच तुम्ही करा आणि चांगल्या प्रकारे फक्त करा. म्हणून आपल्या व्यक्तींच्या स्वभावात प्रेमात असतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की स्वभावाच्या प्रेमात आपण नक्कीच पडतो, आणि शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तर ती हवी हवीशी आपल्याला वाटत असतात, आणि ती क्षण आपण जगत असतो. म्हणून चिखलात पाय पडले आणि फसले ना तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात मात्र जाऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, पण पैसा बघून वाईट मार्गावर कधीच जाऊ नये, हे मात्र निश्चित आहे. आणि ते आपण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. म्हणून आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी, फसवणारी माणसं भोवताली भरपूर आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीत चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमची कला, अजिबात शक्ती, ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधी चोरता येणार नाही. आणि ते चोरूही शकत नाही, कारण ते तुमचं आहे आणि ते तुमच्याजवळ कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. म्हणून खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी मात्र करत नाही आणि कधीही धोका सुद्धा देणार नाही. कारण लोक खूप इमानदार असतात, आणि इमानदार लोक जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतात. म्हणून लाचारी आणि खोटं बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात नक्कीच तरी होणार नाही आणि चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गाला सुद्धा येतील. म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करत राहिलात तर प्रकृती तुम्हाला मदत करेल, आणि प्रकृती तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी मात्र घडवून आणेल. म्हणून प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर मग सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, आणि ते आपण सोबत घेऊन जाऊ शकतही नाही. कारण मृत्यूनंतर आपल्याला इथे सर्व काही ठेवायचे आहे. म्हणून डोळे मिटून
फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला ना आणि ती शक्ती आपल्यासाठी उभी राहणे म्हणजे श्री स्वामी समर्थांची शक्ती आहे. आणि स्वामी समर्थ चमत्कार करत आहेत असे आपण समजावे, कारण तेच आपल्याला सांभाळत आहेत आणि तेच आपले गुरु सुद्धा आहेत. म्हणून आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती यावी आणि यायची आहे ती कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही. म्हणून कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये नक्कीच आयुष्य जगत असताना मन मोकळेपणाने आणि आनंदाने जगणेच नक्कीच पाहिजे. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता आणि चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटांप्रमाणे असतात आणि सर्व जुळून आल्यावर वज्रमुठ तयार होते. आणि मग याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते आणि हीच वज्रमुठ तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल. ते म्हणजे काय की पहिलं म्हणजे मेहनत केली तर धन मात्र तुम्हाला मिळेल, संयम ठेवला तर काम नक्कीच होईल, आणि गोड बोलले तर ओळख नक्कीच होईल, आणि आदर केला तर नाव तुमचं नक्कीच होणार आहे आणि ते नक्कीच तुमच्याकडे येणार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही नक्कीच नाव मोठं करा आणि त्या नावानुसार तुम्ही नक्कीच चालायला शिका आणि बोलायला सुद्धा शिका, कारण ते नावच तुम्हाला या जीवनामध्ये पुढे घेऊन जाणार आहे आणि ते नावच तुम्हाला भरपूर काही प्रगती करू देणार आहे. म्हणून स्वतःसारखी वेळ द्या, मनसोक्त जगा आणि नक्कीच सतत कामात अडकून कधी कधी आपण स्वतःसाठी वेळ बाजूला काढायला विसरून जातो. आणि कोणतंही वय जास्त नाही किंवा कमी नाही. बाबांच्या नक्कीच वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आयुष्याचा आनंद घेता येतो आणि हातून गेलेलं सगळं पुन्हा मिळू शकतं, पण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही हे मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या वेळातच आपण ते कार्य केलं पाहिजे, तर आपल्याला यश प्राप्ती नक्कीच होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जीवनामध्ये नक्कीच काहीतरी ध्येय ठरवून त्यासाठी काम नक्कीच केलं पाहिजे. आणि माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. म्हणून साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं असतात, आणि तीच माणसं आपल्याला आईच्या मायेने जवळ घेत असतात आणि ते आपल्याला मदतही करत असतात, कारण त्या माणसाच्या मनामध्ये नक्कीच दया असते आणि नक्कीच सौंदर्य सुद्धा असतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्या माणसाचा स्वीकार करा आणि वाईट माणसांचा दुरावा करा. म्हणून स्वामींकडे एक प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया, मला आणि माझ्या परिवाराला सुद्धा तुम्ही तेवढंच चांगलं ठेवा आणि तेवढंच सुखी समाधानी ठेवा. हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते. आणि हे आई, जेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येतो आणि मला संकटातून बाहेर काढते. ते गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुम्हाला आवडते, हीच आमची दौलत आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की स्वामींना आपण केलेली कोणतीही भक्ती नाही आवडत असं कधी होतच नाही. प्रत्येक भक्ती स्वामींना आपली आवडते आणि ते स्वामी स्वीकार देखील करतात. फक्त आपण ते मनापासून ती भक्ती केली पाहिजे आणि त्या वाट्यावर आपण नक्कीच चाललो पाहिजे. म्हणून प्रत्येक क्षणाला स्वामींना धन्यवाद म्हणायला शिका आणि स्वामींना नक्कीच चांगली आपली मनापासून सेवा करायला शिका. स्वामी भक्तांनो, स्वामींविषयी असंच तुमचं प्रेम असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्याला सुद्धा तुम्ही चांगले विचार पोहोचवण्यात यशस्वी व्हाल. यशस्वी माणसे ही नेहमी दुसऱ्याला मदत करण्याला सुद्धा संधी पाहत असतात आणि अयशस्वी माणसे यात माझा काय फायदा याचाच विचार मात्र करत बसतात. म्हणून एक कणखर व्यक्ती कधीच मात्र माघार घेत नाही आणि गिव्हअप करत नाही. ती रात्रभर झुरेल, रडेल, पण दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार मात्र करेल आणि दुसऱ्या दिवसापासून नक्कीच चांगला विचार ती करेल. म्हणून तुम्ही नेहमी चांगल्या मार्गाला चालले पाहिजे आणि चांगल्या मार्गाने राहिले पाहिजे. म्हणून दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून तुम्हाला स्वतःचा अनुभव हा नक्कीच यायला हवा आणि स्वतःचा अनुभव तुम्हाला आला तेव्हाच तुम्ही जीवनात कुठेतरी काहीतरी नक्कीच चांगले करत असता. म्हणून सुंदर नसली तरी चालेल, पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना मात्र समजतील आणि ती व्यक्ती तुम्हाला समजून घेईल. म्हणून जबाबदारी बरं असताना बरं नाही म्हणून सांगून नक्कीच शाळा बुडवली आणि आता खरंच बरं नसताना पण बरं आहे असं म्हणत कामावर मात्र जावे लागतं. म्हणून तुम्ही कधी तुमचं शिक्षण सोडू नका आणि चांगल्या मार्गाला नेहमीच लावा. नक्कीच तुम्ही चांगल्या मार्गाला राहाल तर तुम्ही चांगले यशस्वी सुद्धा व्हाल.
म्हणून संसार करताना अनेक छोट्या मोठ्या अडचणी येत राहतात, पण यांना बाजूला ठेवून ज्या नक्कीच नवरा बायकोला एकमेकांवर प्रेम करता येतं त्यांचा संसार कधीच मात्र तुटत नसतो आणि कधीच तो कमी होत नसतो. म्हणून आपण नेहमीच एकमेकांवर भरभरून प्रेम केलं पाहिजे आणि स्वामींवर सुद्धा आपण तेवढंच प्रेम केलं पाहिजे. म्हणून सुरुवात करण्यासाठी महान असणं गरजेचं नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करणं मात्र गरजेचं आहे आणि ती सुरुवातच तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढाताण हेच आहे ते आयुष्य आणि असंच आपल्याला आयुष्य जगत राहायचं आहे. म्हणून कडू आहे पण सत्य आहे. संकट पण त्याच वेळी येतात ज्यावेळी खिशात रुपया सुद्धा नसतो आणि आपल्याला देव खरी परीक्षा सुद्धा घेत असतो. म्हणून मित्रांनो, त्या परीक्षेत जर तुम्ही पास झाला तर तुम्ही काहीही करू शकता आणि कुठल्याही स्तरावर तुम्ही मोठे होऊ शकता, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. म्हणून असं म्हणतात, माणसाच्या स्वभावाला औषध नसते हे खरं आहे, मात्र त्या स्वभाव मागची भूमिका आपण समजायला हवी, तरच त्या स्वभावातील स्पष्टता मात्र कळायला आपल्याला लागते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून जर जीवनात काल तुमच्यासोबत कोणाचं तरी भांडण झालं असेल आणि कोणी तुम्हाला दुखावलं असेल, तर तुम्हाला रडवलं असेल, तर विसरून जा. गेलेल्या वेळेबद्दल आपण काही नाही करू शकत, पण एवढं मस्त दिवस आहे, आपला वेळ काहीतरी करण्यात घालवा जेणेकरून तुम्हाला झालेल्या गोष्टींचा विसर नक्कीच पडेल आणि तुम्ही चांगल्या कामाला देखील लागाल. आणि स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका चांगल्या आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.